जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाची मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा विषय मंदीत संधी. तुमच्या लक्षात आलं असेल डिमॉनिटायझेशन नंतर म्हणजे आता जी नोटबंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली त्याच्यानंतर शेअर बाजारावर सुद्धा त्याचे परिणाम आपल्याला मागचे काही दिवस जाणवत आहेत आणि एक प्रकारे नाही म्हटलं तरी मंदीचं किंवा मोठ्या उतार चढावांचं वातावरण आहे. मग अशा वेळी गुंतवणूकदारांनी काय करायचं आणि जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल तर अशा वेळी मार्केटमध्ये एंट्री करणं प्रवेश करणं हे कितपत योग्य आहे या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आज भाषा पैशाची मध्ये. तेव्हा मंदीत संधी. मी फार काही नाही बोलणार. आपले तज्ञ निखिलेश सोमण जे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत, शेअर बाजार तज्ञ म्हणून सुद्धा ते काम बघतात. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. नमस्कार. आणि जसं मी म्हटलं खूप सारं तुमच्याकडनं आज आम्हाला ऐकायचं आहे आणि अपेक्षा आहे प्रश्न पण येतील भरपूर सारे. हा विषयच असा आहे कारण आपण विषयाला सुरुवात करताना सगळ्यात आधी कारण म्हणजे आपल्याला इथपर्यंत तर आपला शेअर मार्केटमध्ये सुरुवात करताना दर पडत असतील तर त्यावेळेला खरेदीची वेळ आहे आणि जर दर चढत असतील तर एका क्षणी आपली ती विक्रीची वेळ आहे असा एक ठोकताळा आपल्या मनात असतो. मग ही आत्ताची जी मंदी आपल्याला शेअर बाजारात नोटाबंदी नंतर बघायला मिळते आहे ही खरंच खरेदीची संधी आहे का? बघा, पहिलं प्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की शेअर बाजारामध्ये मंदीचं वातावरण नाही आहे. म्हणजे आपण याला थोड्याशा अंकाने शेअर बाजार खाली आला म्हणजे लगेच मंदी सुरू झाली का? कारण असे बरेच वेळा आजकाल व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत की जसं इतर क्षेत्रात मंदी येईल तर शेअर बाजारात देखील जोरदार मंदी येण्याची शक्यता आहे, अपेक्षा आहे. तर मला तसं प्रामुख्याने वाटत नाही. शेअर बाजारात मंदी नाही आहे, परंतु आता सर्वसाधारणपणे सगळ्याच सेक्टरवर त्याचा परिणाम होणार आहे. हळूहळू थोडंसं विक्रीवर परिणाम होणार आहे, तर कालांतराने त्याचा प्रॉफिटेबिलिटीवरती परिणाम होणार आहे. तर आत्ता जे शेअर्सचे भाव खाली येत आहेत हे केवळ त्या थोड्याशा म्हणजे वातावरणामुळे किंवा एक थोडंसं घबराट निर्माण झाल्यामुळे झालेलं आहे. परंतु ही टेम्पररी फेज आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या पुढील काही काळात काही महिन्यातच पुन्हा शेअर बाजार नव्याने त्याची दिशा वरच्या दिशेने जायला सुरुवात करेल. त्यामुळे सर्वसाधारणपणे गुंतवणूकदारांना मी असं सांगू इच्छितो किंवा माझा सल्ला त्यांना असा राहील की चांगल्या शेअरची तुम्ही निवड करा आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा. दुसरी गोष्ट अशी की दीर्घकालीन गुंतवणूक जर केली तर ती खरोखर आज चांगली वेळ आहे. ह्याच्यानंतर देखील काही दिवसांनी मार्केट खाली आलं, समजा आता येणाऱ्या काळात बजेट आहे, हा एक मोठा ट्रिगर असू शकतो आपल्या शेअर बाजारासाठी. कारण मागील वर्षी आपण जर बघितलं तर बजेटनंतर येणार पुढच्या 6 महिन्यातच शेअर बाजाराने एक नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जर बजेट चांगलं आलं तर पुन्हा शेअर बाजार त्यांची दिशा वरच्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात करेल. तर सर्वसाधारणपणे चांगले शेअर निवडून हळूहळू आता गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. किंवा ज्यांनी ऑलरेडी गुंतवणूक केली आहे आणि त्यांचे शेअरचे भाव खाली आले असतील तरी त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. कारण ते दीर्घकालीन गुंतवणूकदार असतील तर जर त्यांच्याकडे अधिक पैसे असतील, शेअर्स चांगले असतील तर त्यांनी नव्याने पण शेअर्स घ्यायला हरकत नाही. इथून खाली बाजार गेला तर त्यांनी शेअर्स घ्यायला माझी तरीही हरकत नाही. कारण दीर्घकालीन गुंतवणूक म्हटलं तर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक ही करत राहिलीच पाहिजे. बरोबर. आणखी म्हणजे सध्या नोटबंदीचं एक वातावरण आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण बरेचसे व्यवहार आपल्याला जे शेअर मार्केटमध्ये करायचे आहेत ते नशिबाने ऑनलाईन करायचे आहेत अलीकडच्या काळामध्ये. तो एक हा फायदा आपल्याकडे आहे. पण दुसरं म्हणजे भारताबद्दल जर आत्ता बोलायचं झालं तर जागतिक बाजारांच्या तुलनेत असं म्हटलं जातं की भारतीय अर्थव्यवस्था ही इथून पुढे चांगली वाढेल असा अंदाज जागतिक स्तरावर सुद्धा व्यक्त केला जातो. यात कितपत तथ्य आहे आणि म्हणून भारतीय बाजार सध्या सेफेस्ट आहेत का? हां, बघा आता ह्याच्यात आणखी मी तुम्हाला असं सांगेन की जे म्हटलं जातं की आज भारतीय अर्थव्यवस्था इतर ग्लोबल इकॉनॉमीपेक्षा स्ट्रॉंग आहे तर हे खरंच आहे. जर तुम्ही सर्वसाधारण आकडे बघितले जगातले तर त्यांचा जे काही GDP आहे त्यांचा म्हणजे जे इतर म्हणजे देशांचा आपण म्हणूया त्याच्यामध्ये भारताचा GDP ग्रोथ रेट किंवा त्यांच्या वाढीचा दर हा निश्चितच चांगला आहे. भारताची जी आपण म्हणतो की फिस्कल डेफिसिटचं जे प्रमाण आहे ते पण कम्पॅरेटिव्हली कमी आहे. कारण भारतामध्ये बेसिक आपल्याला एक फायदा काय तर लोकसंख्या, म्हणजे लोकांना जरी लोकसंख्येचा असा दुष्परिणाम वाटला तरी आज एवढी लोकसंख्या आहे त्याच्यामुळे कन्झम्पशन आहे आणि त्याच्यामुळेच एवढे सगळे आपल्याकडे उद्योगधंदे चालू आहेत आणि सगळ्यांना रोजगारही मिळतो आणि लोक आज व्यवस्थित आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काही काळात भारतीय अर्थव्यवस्था आज जी आहे म्हणजे जी आता हळूहळू त्याची ऊर्जित अवस्था येते ती आणखीन पुढे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच चांगली असेल. आणि मला वाटतं काही वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल की भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली नंबर 1 ची अर्थव्यवस्था जर झाली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. क्या बात आहे. आपण पहिला प्रश्न घेऊया प्रेक्षकांचा. किरण गुंडे पुण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत फोन लाईनवर. किरणजी खूप खूप स्वागत आहे मंदीत संधीमध्ये. तुमचा प्रश्न काय आहे?
चालेल. धन्यवाद मॅडम. नमस्कार. 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 तर मॅडम, आपल्याला शेअर मार्केट म्हणजे काय हे समजावं ना फक्त. त्याचा प्रश्न विचारून की शेअर मार्केट म्हणजे काय. नाही, हा एक मूलभूत प्रश्न आहे, पण आपण जरूर घेऊया, कारण त्या दृष्टीने आपण सगळ्यांनाच मार्गदर्शन करू शकू की शेअर मार्केट काय आहे आणि त्याचं ट्रेडिंग कसं, म्हणजे तिथे एक्झॅक्टली आपण काय करायचंय. बरं, आपण थोडक्यात त्याचं असं उत्तर देऊया की शेअर मार्केट हे काय आहे की एक असं बाजार आहे जिथे सगळ्या कंपन्यांचे समभागांची खरेदी आणि विक्री केली जाते. आता एक उदाहरणार्थ आपण नाव घ्यायचं झालं तर समजा एक रिलायन्स इंडस्ट्रीज ही एक कंपनी आहे. आता ह्या कंपनीचे शेअर्स, आपण माहिती आहे की जेव्हा कंपनी स्थापन झाली त्यांनी IPO आणला होता तेव्हा 100 रुपयाचा शेअर होता आणि आता तो त्याची व्हॅल्यू समजा एक 999 किंवा 1000 रुपयाच्या दरम्यान चालू आहे. आता समजा उद्या मला एखादा रिलायन्सचा शेअर घ्यायचा असेल तर मला बाजारात जाऊन काय करावं लागेल, एक तर डीमॅट अकाउंट माझं उघडावं लागेल एक तत्सम अधिकृत ब्रोकरकडे, आणि मला माझी ती गुंतवणुकीची रक्कम जमा करावी लागेल, आणि मला ऑनलाईनमध्ये उद्या रिलायन्स कंपनीचा एक शेअर देखील मला घेता येईल. कारण गुंतवणूक करताना आज आपल्याकडे एवढं चांगली सिस्टीम अवेलेबल आहे की तुम्हाला अगदी एक समभाग देखील खरेदी करता येतो. असं काही जरूर नाही की तुम्ही त्याच्यामध्ये हजारो लाखो करोडो रुपये घातले पाहिजेत. जो सर्वसामान्य गुंतवणूकदार आहे, जो नवीन गुंतवणूकदार आहे, त्याने सुरुवातीला 1, 5, 10 अशा पटीत जरी शेअर्स घेतले तरी चालतात. आता हा शेअर्स मी घेतल्यावरती साधारणपणे कसं होतं की बाबा त्या कंपनीचे 3 महिन्यांनी रिझल्ट येतात, प्रॉफिटेबिलिटी वाढली, त्यांच्या काही म्हणजे ग्रोथ झाली कंपनीमध्ये, तर ह्याच्या मागणी आणि विक्रीचा रोजचा जो काही चढउतार असतो तो उद्या असं होऊ शकतं की हा बाबा मी 1000 रुपयाला घेतलेला शेअर कालांतराने 3 महिन्यानंतर 1050 रुपयापर्यंत जाऊ शकतो, किंवा तोच शेअर 950 रुपयापर्यंत खाली देखील येऊ शकतो. मग शेअर बाजारात काय होतं की मी 1000 रुपयांनी घेतल्यानंतर समजा 3 महिन्यात तो 1050 झाला, मला वाटलं मला तत्सम नफा याच्यामध्ये आलेला आहे कारण 50 रुपये म्हणजे 5% होतात, 3 महिन्यात 5% मला नफा होत असेल तर मी जर ट्रेडर असेल तर मी त्याच्यातनं बाहेर पडेन, आणि जर 5% माझं नुकसान होत असेल 3 महिन्यांनी तर मी असं म्हणेन की ठीक आहे बाबा, मी थोडा वेळ आणखीन थांबेन किंवा माझ्याकडे पैसे असतील तर मी आणखीन 1-2-5 शेअर घेईन, आणि कालांतराने 6 महिने किंवा वर्षभराने त्याचे जे भाव वाढतील, आणि त्याचे भाव वाढतात का, तर हो, शेअर बाजारामध्ये बेसिकली चढ उतार असल्यामुळे जेव्हा खाली येतात तेव्हा म्हणजे आता मार्केट करेक्शन आहे तर तो रिलायन्सचा शेअर 1000वरनं 950 येऊ शकतो, पुन्हा मार्केट चांगलं होईल तो 1050 कडे जाऊ शकतो. तर बेसिक हा फरक लक्षात घ्या की हे एक बाजारपेठ आहे जिथे तुम्हाला खरेदी विक्री करता येते, त्याचे समभागाचे दर हे तुम्हाला तिथे दिसतात, त्या दराने तुम्ही विकत घ्या, खालच्या दराने विकत घ्या, वरच्या दराला विका, जो होणारा असतो तो तुमचा नफा असतो. बरोबर. आणि बरीच पुस्तकं पण आता उपलब्ध आहेत, त्यामुळे आत्ता आपण सविस्तर या मुद्द्यावर नाही बोलू शकत, त्यामुळे तुम्ही जर पुस्तकं वेबसाईटवर जरी चेक केलं तरी शेअर बाजार नेमका कसा चालतो याचं सविस्तर माहिती तुम्हाला तिथे मिळू शकेल. पुढचा फोन कॉल घेऊया. राजेश पाटील नवी मुंबईहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. राजेशजी, काय आहे तुमचा प्रश्न? नमस्कार, मी राजेश बोलतोय नवी मुंबईतून. नमस्कार. सध्या नोटाबंदीचा काळ आहे, हातात कॅश नाही, अशा वेळेला शेअरमध्ये गुंतवणूक करणं किती योग्य आहे? हा आपलाच आजचा विषय आहे खरं सांगायचं तर. बघा, बेसिकली मी तुम्हाला असं सांगू इच्छितो पुन्हा की नोटा हातात नाही आहेत, हरकत नाही, परंतु शेअर बाजार ही एक अशी बाजारपेठ आहे की जिथे रोख लागतच नाही. हा आधी बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो की आता काय होणार. बेसिकली अदर ॲसेट्स क्लासमध्ये आपण गेलो तर तिथे काही प्रमाणात रोखीचे व्यवहार चालतात, परंतु शेअर बाजार ही अशी एकमेव ॲसेट क्लास आहे की जिथे तुम्हाला कंपल्सरी चेकनीच व्यवहार करावा लागतो, ऑनलाईनच व्यवहार करावा लागतो. त्यामुळे नोटाबंदी जरी आल्या असल्या आणि तुमच्या हातात कॅश जरी नसली, परंतु तुमच्या बँकेत जर तत्सम रक्कम शिल्लक असेल गुंतवणूक करण्यासारखी, तर ती तुम्ही ट्रान्सफर करून त्याचे तुम्ही समभाग विकत घेऊ शकता. त्यामुळे नोटाबंदीचा असा फारसा परिणाम म्हणजे इमिजिएटली जरी आपल्याला दिसला असला तरी तो दूरगामी परिणाम राहणार नाही. कालांतराने या सगळ्या गोष्टी हळूहळू सुधारतील आणि पुन्हा मी म्हटलं तसं पहिल्यांदा की शेअर बाजार पुन्हा वरच्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात करेल. त्यामुळे आत्ताचा काळ हा चांगलाच आहे. हातात कॅश नसली तरी काही हरकत नाही, तुम्हाला बँकेतनंच पेमेंट करायचं आहे. रोखीने व्यवहार शेअर बाजारात होत नाहीत, हा पहिला एक फरक लक्षात घ्या. पण एकेकाळी ते होत होते आणि आता ते ऑनलाईन वर आपण आलेलो आहोत. नाही, पूर्वीही मी म्हटलं तसं रोखीने व्यवहार अगदी होत नव्हते. आता जेव्हा आपलं ऑनलाईन ट्रेडिंग सुरू झालं आहे तेव्हापासून आपल्याला चेकच द्यावा लागतो. त्यामुळे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये रोख रक्कम देऊन व्यवहार करता येत नाहीत. म्हणजे पूर्वी असं काही म्हणायचे की काही लोक असं सांगतात किंवा काही बाहेर अशी चर्चा होते की काही जण सांगतात रोख रक्कम द्या, मी तुम्हाला शेअर्स घेऊन देतो वगैरे. तर अशा ॲक्च्युली लोकांवरती माझ्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवू नका. सेबीचं पण अशा लोकांवरती लक्ष असतं. आपल्याला तत्सम अधिकृत ब्रोकरद्वारे आणि चेक पेमेंटनीच व्यवहार करावे लागतात. रोखीमध्ये व्यवहार होत नाहीत मार्केटमध्ये. आता हे दोन्ही प्रश्न पहिले जे आपल्याला आले आहेत ते धरून मला विचारायचं आहे, मग नेमकी शेअर बाजारमध्ये गुंतवणूक. एक फोन कॉल आला आहे, माफ करा, तो आधी घेऊया. राजेश मिसाळ मुंबईहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. राजेशजी, काय आहे तुमचा प्रश्न?
हॅलो मॅडम, ऍक्च्युली मला असं विचारायचंय की शेअर मार्केटमध्ये ब्रोकर जो आपण निवडतो तो कसा निवडायला हवा, किंवा त्यांनी कशा प्रकारेचा असायला हवा की ज्यामुळे तो आपल्यासाठी चांगलं व्यवस्थित काम करू शकेल, किंवा असं काही सिस्टम आहे की गव्हर्नमेंट ऑथोराइज ब्रोकर्स आहेत? नाही, हा पण एक चांगला प्रश्न आहे. बघा, आता बेसिकली मी म्हटलं तसं, जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता किंवा तुम्हाला ब्रोकर निवडायचा आहे, तर आपल्याकडे सेबी रजिस्टर्ड ब्रोकर म्हणजे ऑथोराइज आपण ब्रोकर जे म्हणतो, तुम्ही जर वेबसाईटवरती गेला तर तुम्हाला लिस्ट मिळेल. असे अनेक ब्रोकर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुमच्या जवळपास देखील त्यांच्या फ्रँचायझीज किंवा ब्रांच असू शकतात. तुम्ही त्यांच्या ऑफिसला जा, कार्यालयात जा, त्यांच्याकडे जे प्रमाणपत्र तपासून बघा की ते अधिकृत सेबी रजिस्टर्ड आणि त्यांचं सगळं NSE रजिस्ट्रेशन आहे की नाही, आणि तुम्ही त्यांच्याद्वारे व्यवहार करू शकता. हा झाला भाग त्यांचा अधिकृत असण्याचा. ते तुम्हाला सर्व्हिस कशी देतील हे मात्र तुम्ही म्हणजे त्यांच्याशीच ते डील केलेलं बरं, कारण प्रत्येक ब्रोकरची सिस्टीम वेगळी असते. काही वेळेला असं असतं की छोट्या गुंतवणूकदारांकडे कधी कधी फारसं लक्ष दिलं जात नाही, मोठ्या गुंतवणूकदारांकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जातं. हा व्यवहाराचा भाग झाला, म्हणजे हा सगळीकडेच आपल्याला आढळतो. त्यामुळे तुम्ही असा एखादा ब्रोकर निवडा, त्याच्याशी बोलून घ्या की तुम्हाला ज्या प्रकारे सेवा तुम्हाला अपेक्षा आहे तो ती पूर्ण करू शकत असेल तर तुम्ही त्याच्याकडे खातं, तुमचं डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट उघडायला काहीच हरकत नाही. फक्त एवढी काळजी घ्या की तो सेबी रजिस्टर्ड आहे आणि त्याचे सगळे रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. बरोबर. आता ह्याचाच एक उपप्रश्न आहे, तो म्हणजे मुळात ब्रोकरेज हाऊसेस हा शब्द आपण ऐकलेला आहे. जे गुंतवणूकदार आहेत त्यांना नक्कीच तो माहिती आहे. ब्रोकरेज हाऊसेस म्हणजे काय, त्यांचं काम कसं चालतं, आणि खरंच जसं ते म्हणाले, निकष आपण काय लावले पाहिजेत गुंतवणूक सुरू करताना की हा आपल्यासाठी योग्य आहे? मी म्हटलं तसं बघा, आता अर्थात ब्रोकरेज हाऊस म्हणजे काय बेसिकली की अशा तत्सम कंपन्याच आहेत, त्या देखील म्हणजे लिस्टेड कंपन्या त्यातल्या एखाद दुसरं नाव घेऊ शकतो आपण, काय कोणाला हे नाही करत आहेत. म्हणजे आता आदित्य बिर्ला मनीचं मी नाव घेईन, किंवा शेरखान आहे, एंजल ब्रोकिंग आहे, अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्या रेलिगेअर एंटरप्राइजेस आहेत. 4-5 ब्रोकिंग आहेत ज्या चांगल्या प्रमाणावर कार्य म्हणजे त्यांचं कामकाज चालू आहे. आणि तुम्ही मी म्हटलं तसं शेवटी ब्रांचमध्ये अकाउंट उघडताय का एखाद्या फ्रँचायझीकडे उघडताय ह्याची फक्त खातरजमा करून घ्या, कारण शेवटी तुमचं सगळं जे अकाउंट असतं ते त्यांच्या ब्रांचमध्ये मॅप केलेलं असतं. त्यामुळे कधी काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही थेट जाऊन त्यांच्याशी बोलून तुमचं जे काय असेल ते प्रॉब्लेमही सॉल्व्ह करून घेऊ शकता. आणि सेबीनी चांगली व्यवस्था केलेली आहे. कधी तुम्हाला काही तक्रार करायची असेल तरी थेट ब्रोकर विरुद्ध देखील तुम्ही तक्रार सेबीमध्ये करू शकता. त्यामुळे तशी काही अडचण नाही आहे. तुम्ही कुठलाही ब्रोकर निवडू शकता. सगळेच ब्रोकर चांगले आहेत. मी म्हटलं तसं शेवटी हा व्यावहारिक दृष्टिकोन आहे आणि जे तुम्हाला सोयीस्कर आहे, कन्व्हिनियंट आहे, त्याप्रमाणे तुम्ही निवड करावीत. बरोबर. आणि शेवटी ब्रोकरवर आपलं 100% यश अवलंबून नसतं. कधीच नाही. त्यामुळे आणि आपण पण आपल्या कार्यक्रमात डिस्क्लेमर चालवतोय की आत्ताच्या आम्ही जी माहिती देतो आहोत ती वैयक्तिक आमच्या अभ्यासातनं समोर आलेली आहे. त्यावरनं तुमचे निर्णय तुम्ही घेऊ नका. तुम्ही तुमचे निर्णय स्वतःच्या अभ्यासाने आणि स्वतः त्यावर विचार करून घ्या. दरम्यान मगाशी एक माझा प्रश्न राहिला होता, तो असा होता की 2 पहिले प्रश्न आपल्याला नियमित शेअर बाजारातले अगदी मूलभूत प्रश्न आले, आणि म्हणून त्याला जोडून एक प्रश्न की शेअर बाजारात सुरुवात करायची आहे, सध्या माझं कोणतंही बँक अकाउंट सोडून कोणतंही अकाउंट नाही आहे, तर मी कशी सुरुवात करायला पाहिजे, म्हणजे कशी करायची असते? बरं, मी म्हटलं तसं की तुम्हाला मी जवळपास एखादा तुमचा ब्रोकर म्हणा किंवा फ्रँचायझी जो असेल तुम्ही त्याच्याकडे जा, त्याचा फॉर्म भरा, अकाउंट उघडा. तुमची जी काही सुरुवातीची रक्कम असेल गुंतवणुकीची, मग ती 5,000 असेल, 50,000 असेल किंवा काही असेल ती, त्याचा चेक द्या. आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला जसे पुढे काही समभागांची खरेदी करायची तुम्ही तशी करत जाऊ शकता. प्रोसेस अत्यंत सोपी आहे. तुम्हाला फक्त त्याला सांगायचं आहे बाबा माझ्यासाठी ह्या कंपनीचा शेअर, मला इतके शेअर घ्यायचे घे. आणि आजकाल तर एवढी सुविधा आहे की काही ब्रोकर असे पण असतात की तुम्हाला ऑनलाईन अकाउंटच देतात. म्हणजे त्यांनाही तो एक प्रकारचा त्रास नसतो की बाबा तुम्ही त्यांना फोन करणार, मग त्यांना तुम्ही सांगणार अरे हा भाव काय चालू आहे, किती खाली येईल का. कारण बरेच वेळा असा अनुभव असतो की लोक ब्रोकरला प्रश्न विचारून हैराण करतात आणि मग कालांतराने ब्रोकर त्यांना सर्व्हिस द्यायचे बंद करतात. कारण ब्रोकरचंही बरोबर असतं, तोही मार्केट चालू असताना त्यालाही 100 क्लायंट्सना सर्व्हिस द्यायची असेल तर एकाच क्लायंटशी तो फार वेळ बोलू शकत नाही. त्यामुळे हल्ली ऑनलाईन ट्रेडिंग करावं. म्हणजे तुम्ही जर तुमचा अभ्यास केलात बाबा मला ह्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची आहे, तर तुम्ही फोन करून त्यांना सांगण्यापेक्षा तुम्ही थेट ऑनलाईन देखील तो शेअर खरेदी करू शकता. त्याला काही अडचण नाही आहे. बरोबर. ऑनलाईन व्यवहार तुम्ही पण करू शकता. हो, कोणीही करू शकतं सर्वसामान्य, त्याला काहीच अडचण नाही. पुढचा प्रश्न घेऊया. बंधू देवरुखकर मुंबईहून त्यांनी आपल्याला फोन केलाय. काय आहे तुमचा प्रश्न? हॅलो मॅडम. नमस्कार. हो बोला सर. माझे OTC मध्ये काही शेअर आहेत 1997 मध्ये घेतलेले OTC मार्केट. तर त्या शेअरचं आता आपल्याला काय करायचं हेच मला काय कळत नाही. त्याबद्दल काय माहिती मिळेल का?
आता आपण स्टॉक्स इंडिव्हिज्युअल स्टॉक बद्दल आपण बोलणार नाही होत या कार्यक्रमात. आपण त्यांना एवढं सांगू शकतो की तुम्ही रजिस्टर्ड ऑफिसचा त्याचा शोध घ्या, जी काही कंपनी असेल ती, आणि कंपनीकडे जाऊन तुम्ही त्यांना भेटा. वेबसाईटवर त्याची माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या म्हणजे ती कंपनी ती अस्तित्वात आहे की नाही इथपासून, कारण जर 97 साली वगैरे घेतलं असेल तर आज ती कंपनी अस्तित्वात आहे की नाही हे पण तुम्हाला बघावं लागेल. जर अस्तित्वात असेल, त्याचे समभाग जर शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असतील तर निश्चित तुम्हाला त्याचा परतावा मिळेल, तुम्हाला तुमचे विकून पैसे देखील मिळतील शेअर्स. पण तुम्हाला ते तत्सम वेबसाईटवर जाऊन त्याची माहिती घेऊनच बघावं लागेल. त्यांना ते डीमॅट पण करून घ्यावे लागतील मला वाटतं. हो, म्हणजे फिजिकल स्वरूपात असतील तर त्यांना त्याचं डीमॅट पण आता मी म्हटलं तसं मुळात ती कंपनी लिस्टेड असेल तरच हा पुढचा प्रश्न उद्भवेल, पण त्यांना माहिती घेतलेली बरी. आता पण ह्याला पण अनुसरून माझा एक प्रश्न आहे, पण त्यापूर्वी विजय मवाळ सांगलीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत फोन लाईनवर. विजयजी, स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात. तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. शेअर बाजार करताना आपल्याला कोणत्या अडचणी येऊ शकतात? अडचणी बघा, अडचणी कुठल्या येऊ शकतात. शेअर बाजारामध्ये आता तुम्हाला काय करायचं याच्यावर तुमची अडचण अवलंबून असते. म्हणजे एक्झॅक्टली त्यांचा प्रश्न मला लक्षात आला नाही, पण मी असं म्हणेन की सर्वसामान्यपणे शेअर बाजाराबद्दलच इतके गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत की एक मुंबई बाहेर आपण जर तसं, मी पण महाराष्ट्रामध्ये जिथे मी म्हटलं तसं मुंबई बाहेर मी पण जेव्हा आमच्या CA ब्रांचच्या काही लेक्चर्सना मी जातो, मी साधारणपणे लोकांचं बघितलं एक गैरसमज मोठा त्यांच्यात पसरलेला असतो की शेअर बाजार म्हणजे सट्टा, जुगार, किंवा बाबा शेअर बाजारात पैसे गुंतवले की ते बुडतातच. तर ॲक्च्युली असं काही नाही आहे बरं का. मला असं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जर योग्य शेअरची निवड केलीत, योग्य प्रमाणे गुंतवणूक केलीत आणि त्याचा योग्य कालावधीनंतर तुम्ही नफा देखील खिशात घातलात, तर शेअर बाजारासारखं मी आजही सांगतो, म्हणजे मला असं अभिमानाने सांगावं असं वाटेल की खरोखर भारतीय अर्थव्यवस्था आता हळूहळू जी वर चालली आहे किंवा आणखीन त्याचे पुढे आपल्याला ते परिणाम बघायला मिळतील येणाऱ्या काही कालावधीमध्ये, शेअर बाजार निश्चित अशा एका उंचीवर जाणार आहे की आज लोक जे म्हणतात की शेअर बाजार जुगार आहे, ती नंतर लोक म्हणतील अरे त्यावेळेला गुंतवणूक केली असती तर बरं झालं असतं. त्यामुळे अडचणी मी म्हटलं तसं तुम्हाला फक्त तुम्ही एक सर्वसाधारण तुमचा जो काही जवळपास कोणी सल्लागार असेल त्याची मदत घ्या, चांगल्या शेअर्सची निवड करा आणि दीर्घकालीन म्हणजे तुमचा जर दृष्टिकोन तुम्ही ठेवलात तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगेन की चांगला फायदा शेअर बाजारातून तुम्हाला होईल. बरोबर. यानंतर पुढचा म्हणजे जो माझा मगाचा एक प्रश्न राहिला होता तो असा की आपण जो प्रश्न घेतला त्याच्यावरनं माझ्या एक लक्षात आलं की त्यांनी 97 मध्ये घेऊन ठेवलेले शेअर्स, त्याच्यानंतर आत्तापर्यंत त्या कंपनीचीही तितकीशी माहिती त्यांना कोणी म्हणजे माहिती उपलब्ध नाही आहे. म्हणजे होतं असं अनेकदा, आणि मी पण अशा बऱ्याच केसेस बघितलेल्या आहेत की आपण शेअर्स विश्वासाने घेऊन ठेवले, कोणीतरी सांगितलं म्हणून मोस्टली ते घेऊन ठेवलेले असतात, त्याच्यानंतर 10 वर्ष 5 वर्ष आपण त्याच्याकडे बघतही नाही. म्हणजे कुठेतरी आपला कंपनीबद्दलचा, शेअर मार्केटमध्ये कसे व्यवहार करायचे याबद्दलचा अभ्यास कमी पडतो आणि त्यातून मला वाटतं या गोष्टी घडतात. तर त्या दृष्टीने काय मार्गदर्शन तुम्ही कराल? काय म्हणजे तयारी शेअर मार्केटमध्ये उतरण्याची? बघा, आता मी म्हटलं तसं तुम्हाला जेव्हा शेअर बाजारात उतरायचं असेल तर प्रामुख्याने तुम्हाला, आता मराठीत आपण एक म्हण आहे की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, त्याप्रमाणे तुम्हाला ह्याचा अनुभव स्वतःच घ्यावा लागेल, तुम्हाला त्याचा अभ्यास स्वतः करावा लागेल. आपल्याकडे भरपूर मार्ग आहेत, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की काही पुस्तकं अवेलेबल आहेत, तुम्ही ते वाचू शकता, वेबसाईटवरनं माहिती घेऊ शकता, त्याच्यानंतर न्यूजपेपर तुम्ही वाचू शकता की जे शेअर बाजाराशी रिलेटेड ज्या बातम्या प्रकाशित करतात, रोजचे त्यांचे भाव वगैरे असतात, हे बघू शकता. आणि शेवटी म्हटलं तसं की अशा कंपन्यांची निवड करा की ज्या कंपन्या तुम्हाला माहिती आहे की बाबा ज्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्या कंपन्या चालू आहेत. म्हणजे असं काही ग्रुपचं नाव घ्यायचं म्हटलं तर एक टाटा समूह, आता सध्या त्याच्यामध्ये काही तर अशी एक धुराळा उडाला आहे काही गोष्टींवरनं, आणि त्यामुळे टाटा समूहाचे पण बरेचसे समभाग खाली आलेले आहेत. पण तो टाटा समूह हा लोक म्हणतात की 1900 सालापासून टाटा समूह आहे, 2000 आला, 2100 मध्ये पण टाटा समूह असेल, किंवा असे जे मोठे मोठे जे ग्रुप्स आहेत, मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत, तर ह्यांच्या तुम्ही चांगल्या चांगल्या कंपन्या जर निवडल्यात आणि बघितलं की बाबा ही कंपनी गेले 50 वर्ष काम करते आणि पुढची 50 वर्ष देखील ही बाजारात राहील. कारण मगाचा जो प्रश्न होता 97 साली घेतलेले शेअर, त्याच्यामध्ये असं असतं की एखाद्या अशा बऱ्याचशा कंपन्या मधल्या काळात येऊन जातात की ज्या कामकाज सुरू करतात आणि काही वर्षांनी काही अडचणी येतात आणि त्या बंद पडतात आणि मग त्या कळत नाही. त्यामुळे अशा कंपन्या निवडा की ज्यांची हिस्ट्री पण चांगली आहे आणि त्यांचं फ्युचर चांगलं आहे. दुसरी गोष्ट, दर महिन्यानी, 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी किमान वर्षांनी तरी तुमचे भाग भांडवल तुम्ही जे गुंतवले, शेअर जे गुंतवले, ह्याचा पोर्टफोलिओचा अभ्यास करा, एखाद्या जाणकाराची मदत घ्या, तज्ज्ञांची मदत घ्या, त्यांच्याकडनं त्याचं इव्हॅल्युएशन घ्या. तुम्हाला काही चर्निंग करायचं असेल, बाबा एखादा शेअर तुम्हाला वाढला तर याच्यापुढे वाढणार नाही, काही त्याला भविष्यकाळात काही अडचणी येऊ शकतात, तर त्यातनं बाहेर पडून तुम्ही दुसऱ्या एखाद्या सेक्टरमध्ये जा की जिथे भविष्यकाळ थोडा उज्ज्वल आहे. तर अशाप्रमाणे तुम्हाला तुमचा थोडासा अभ्यास करून जर तुम्ही केलं तर मी म्हटलं तसं शेअर मार्केटसारखी दुसरी जागा नाही की जिथे तुम्ही नियमित आणि चांगलं उत्पन्न मिळवू शकता.
खरं आहे. एक पुढचा प्रश्न घेऊया. पांडुरंग जोरावर नाशिकहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. पांडुरंगजी, काय आहे तुमचा प्रश्न? हा सर, म्युच्युअल फंडामध्ये SIP करण्यासाठी कोणता म्युच्युअल फंड चांगला आहे सध्या? अच्छा, हा शेअर मार्केट नाही पण हरकत नाही. म्युच्युअल फंडावर त्यांनी प्रश्न विचारला. बघा, मी म्हटलं तसं म्युच्युअल फंडामध्ये कुठला म्युच्युअल फंड, जसं आता तुम्ही मला विचारलं किंवा शेअर बाजारामध्ये कुठला शेअर चांगला आहे किंवा बा कुठल्या शेअरमध्ये आपण गुंतवणूक करावी, तर असं एका शेअरचं आपल्याला नाव घेऊन सांगता येणार नाही. कारण शेअर बाजारात आता 6000 कंपन्या आहेत, निफ्टीमध्ये 51 कंपन्या आहेत, सेन्सेक्समध्ये 500 कंपन्या आहेत किंवा 30 कंपन्यांचा मिळून सेन्सेक्स झालेला आहे. त्यातली निवड अशी करणं कठीण असतं. म्युच्युअल फंडाचं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना जे म्युच्युअल फंड ॲडवायझर असतात, ओके, जे पण रजिस्टर्ड ॲडवायझर आहेत, त्यांची तुम्ही मदत घ्या आणि त्यांचा तुम्ही सल्ला घ्या की बाबा जेणेकरून म्हणजे सध्या एक मी तुम्हाला जनरल असं सांगू शकेन की आता येणारा जो काळ आहे, पुढचे काही 6 महिने वर्ष, हे व्याजदर जर घसरणार असतील तर थोडासा डेट फंडाचा देखील विचार करा. प्युअरली इक्विटी फंडाकडे जाऊ नका. थोडंसं तुमच्या गुंतवणुकीमध्ये डेट फंडाचा समावेश असणं आवश्यक आहे, ज्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. म्हणजे 100% इक्विटी फंडमध्ये जाण्यापेक्षा थोडंसं डेट किंवा बॅलन्स फंड तुम्ही जर घेतलात तर तुम्हाला त्याचा परतावा निश्चितच चांगला, म्हणजे बँक FD पेक्षा चांगला परतावा तुम्हाला मिळू शकेल येणाऱ्या काळामध्ये. थोडक्यात म्हणजे डायव्हर्सिफिकेशन, ज्याच्याबद्दल सगळा प्रत्येक फायनान्शियल प्लॅनर सतत बोलत असतो, तोच सल्ला म्युच्युअल फंड बद्दल पण असेल. मोहन हाके मुंबईहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून. मोहनजी, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. काय आहे तुमचा प्रश्न? माझा प्रश्न असा आहे की ते बॅलन्स डेप्ट जे सांगितलं तुम्ही, जर मला लमसम अमाऊंट जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याला मंथली इन्कम पण मला पाहिजे, तर तसं मिळू शकते का? म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंड म्हणताय की शेअर बाजार म्हणताय? शेअर बाजार मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये पण किंवा शेअर बाजार मध्ये पण. ठीक आहे. बघा, म्हणजे मी त्यांना हो, तुमचा प्रश्न लक्षात आला. म्हणजे बेसिकली मी तुम्हाला असं सांगेन पहिल्यांदा की जेव्हा आपण म्युच्युअल फंड म्हणतो किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करा, पहिलं हे प्रामुख्याने सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मलाही बरेच जण फोन करून विचारतात, अरे बाबा मी अमुक रक्कम ठेवली तर मला महिन्याला किती मिळतील. बघा, शेअर बाजार हे बँक नाही आहे, म्हणजे तुम्हाला दर महिना 0.5%, 0.5%, 1% व्याज द्यायला. त्यामुळे हा समज पहिला मनातनं काढून टाका की शेअर बाजारात मी रक्कम गुंतवली किंवा म्युच्युअल फंडात गुंतवली म्हणजे मला निश्चित इतकी रक्कम दर महिना मिळेल, हा समज पहिला काढून टाका. शेअर बाजारामध्ये तुम्हाला दर महिना निश्चित अशी नाही, परंतु वर्षाचा जर तुम्ही सारासार विचार केलात तर तुम्हाला रिटर्न्स हे फार चांगल्या पद्धतीने मिळालेले आढळून येतील. त्यामुळे जर तुम्हाला मंथली काही उत्पन्नाची आवश्यकता असेल तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही जरूर तुमचा जो गुंतवणुकीचा जास्त पोर्शन आहे हा बँक FD किंवा NSC, MIS म्हणजे पोस्टाची मंथली इन्कम स्कीम आहे, किंवा आता मध्येच एक LICची ही स्कीम आत्ता संपली, त्यात 7.5% फिक्स त्यांना रिटर्न मिळणार होते. सो ज्यांना फिक्स रिटर्न हवेत त्यांनी शेअर बाजार सोडून दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट क्लासकडे वळावं, असं माझं मत आहे. कारण शेअर बाजारात दर महिना तुम्हाला 10 तारखेला किंवा 5 तारखेला पैसे येणार नाहीत. कदाचित आले तर ते चांगल्या पद्धतीने एखाद्या महिन्यात येतील. आता बघा, 2 महिने मार्केटमध्ये थोडं व्होलॅटिलिटी आहे किंवा चढउतार चालू आहेत, तर त्याच्यामध्ये आता बरेच वेळा असं आहे की तुम्ही टाकलेल्या 100 रुपयाचे 95 रुपये झाले, 90 रुपये झाले, तर तुम्हाला उत्पन्न कुठनं मिळणार? तुमचं कॅपिटलच खाली आलेलं असतं. पुन्हा 3 महिन्यांनी त्या 90 रुपयाचे 120 रुपये देखील झालेले असतात. मग तो 20 रुपयाचा परतावा मोठा वाटतो. त्यामुळे दर महिना काही मिळेल अशी निश्चित आपण त्याला खात्री देऊ शकणार नाही किंवा माझ्या मते असं कोणीच देणार नाही. जर कोणी देत असेल तर मात्र तुम्ही ते तपासून बघा, कारण असं देणं माझ्या मते कायद्याने देखील गुन्हा आहे आणि असं कोणी देऊ नये माझ्या मते, कारण तो आपल्या हातात नाहीये. शेअर बाजार आपण नाही चालवत. बरोबर, पण तुम्ही नियमितपणे जर अभ्यास करून त्यात उतरलात तर जोखीम पत्करून असं म्हणता येईल की तुम्हाला हे शक्य आहे. मी म्हटलं सर, त्यांना जर वेळ मिळाला आणि त्यांनी काही मार्गदर्शक कोणी त्यांचे असेल त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांनी थोडंफार शॉर्ट टर्म ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग केलं तर त्यांना त्याच्यातनं नियमित उत्पन्न मिळू शकतं. पण अर्थात पुन्हा ते किती मिळेल याचा आपण काही त्यांना ठोकताळे अंदाज सांगू शकत नाही की बाबा एवढं तुम्हाला उत्पन्न मिळेल. मग त्यासाठी त्यांना ट्रेडिंग करावं लागेल, कारण गुंतवणूक आणि ट्रेडिंग हा परत दोन्ही जमीन आसमानाचा फरक आहे. एक्झॅक्टली. आता जे आपण बोलत होतो त्यातला एक छोटासा उपप्रश्न आहे. वेळ झाली आहे कार्यक्रम थांबवायची आज इथे, पण त्याच्यापूर्वी एक, कारण शेअर मार्केटमध्ये म्हणजे जसं म्युच्युअल फंड आणि SIP हे आत्ता समीकरण जुळून गेलेलं आहे. अनेक लोकांच्या मनात पण ते जुळून गेलेलं आहे समीकरण. शेअर मार्केटमध्ये SIP आपण करू शकतो का? निश्चित. म्हणजे आपण शेअर मार्केटमध्ये SIP मी म्हटलं तसं की तुम्हाला समजा महिना 5,000, 10,000, 15,000 जी काही रक्कम गुंतवायची असेल तर तुम्ही एक चांगले शेअर निवडा. मी म्हटलं तसं A ग्रुपचे शेअर आणि जे वर्षानुवर्ष आपल्या कंपन्या देत आहेत आणि पुढे भविष्यकाळ त्यांचा उज्ज्वल आहे अशा कंपन्या निवडा. आणि मी म्हटलं तसं तुम्हाला एक शेअर देखील, एक समभाग देखील त्याचा घेता येईल, तर तसं तुम्ही घ्यायला काहीच हरकत नाही. एक प्रकारे ती SIPच असेल आणि मग 5 वर्ष 10 वर्षांनी तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तुमचं खऱ्या अर्थाने वेल्थ क्रिएशन झालेलं असेल.
सो SIP शेअर मार्केटमध्येही करता येईल. फक्त तुम्हाला दर महिना त्याच्यामध्ये फिक्स रक्कम गुंतवावी लागेल आणि चांगल्या शेअरची निवड करावी लागेल. त्यासाठी तुम्ही योग्य सल्लागाराचं तुम्ही मार्गदर्शन घ्या. ओके निखिलेश सर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही कार्यक्रमात आलात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. मंदीत संधी या अनुषंगाने शेअर मार्केट मधल्या गुंतवणुकीवर बोलण्याचा आज आपण हा प्रयत्न केला. प्रेक्षकांनी सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि असाच प्रतिसाद देत रहा. ईमेल ID सुद्धा आम्ही दरवेळेला तुम्हाला कळवत असतो. भाषा पैशाची @jaymaharashtranews.tv हा आमचा ईमेल ID आहे. तुमचे प्रश्न येत राहू देत. त्या प्रश्नातूनच आम्हाला दिशा मिळते नवीन विषय ठरवताना. आणि असाच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐकण्यासाठी पुढच्या शनिवारी 3:30 वाजता पाहायला विसरू नका भाषा पैशाची. आज इथे संपतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.